नमस्ते मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत प्रामाणिक लाकूड तोड्याची गोष्ट. एकेकाळी एक छोट्या गावात रामू नावाचा गरीब लाकूड तोड्या राहत होता. तो खूप मेहनती आणि प्रामाणिक होता. रामू रोज सकाळी लवकर उठत असे. आपल्या खांद्यावर कुऱ्हाड घेऊन जंगलात जाई आणि दिवसभर झाडाची कोरडी फांदी तोडून लाकूड गोळा करत असे. ते लाकूड गावात विकून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. रामूचे घर खूप साधे होते. त्याची पत्नी आणि एक लहान मुलगा होता. पैसे जास्त नसले तरी ते सर्वजण आनंदाने राहत होते. रामू नेहमी आपल्या मुलाला सांगायचा, बाळा, आयुष्यात कधीही खोटे बोलू नकोस. प्रामाणिकपणा हा माणसाचा सर्वात मोठा गुण आहे. एक दिवस रामू नेहमीप्रमाणे जंगलात गेला. त्या दिवशी तो नदीकाठी असलेल्या झाडाच्या फांद्या तोडत होता. झाडावर बसून कुऱ्हाडीने फांद्या तोडत होता. अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि थेट नदीत पडली. नदी खूप खोल होती आणि पाणीही वेगाने वाहत होते. रामू खूप घाबरला. त्याच्याकडे दुसरी कुऱ्हाड नव्हती. तो दुःखी होऊन नदीच्या काठावर बसला आणि रडू लागला. तेवढ्यात अचानक नदीतून एक तेजस्वी देव प्रकट झालं. त्यांनी रामूला विचारले, अरे माणसा, तू इतका दुःखी का आहेस? रामू नम्रपणे म्हणाला, देवा, माझी लोखंडाची कुऱ्हाड नदीत पडली. तीच माझी रोजीरोटीचे काम होते. देवाने त्याची गोष्ट ऐकली आणि ते नदीत गेले. थोड्या वेळाने ते एक सोनेरी कुऱ्हाड घेऊन वर आले. देव म्हणाले, ही तुझी कुऱ्हाड आहे का? रामूने ती पाहिली आणि रामू म्हणाला, नाही देवा, ही माझी कुऱ्हाड नाही आहे. देव पुन्हा नदीत गेले. यावेळी ते चांदीचे कुऱ्हाड घेऊन आले. ते पुन्हा विचारले, ही तुझी कुऱ्हाड आहे का? रामू पुन्हा नम्रपणे म्हणाला, नाही देवा, ही सुद्धा माझी नाही आहे. शेवटी देव तिसऱ्यांदा नदीत गेले आणि यावेळी ते लोखंडाची जुनी कुऱ्हाड घेऊन आले. रामूच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. तो म्हणाला, हो देवा, हीच माझी कुऱ्हाड आहे. रामूच्या प्रामाणिकपणावर देव खुश झाले. देव म्हणाले, रामू, तू खूप प्रामाणिक माणूस आहेस. आजकाल खोटे बोलणारे लोक खूप असतात, पण तू खरं बोललास. देवाने त्याला सोनेरी, चांदीची आणि लोखंडाची तिन्ही कुऱ्हाडी भेट म्हणून दिल्या. रामू देवाला धन्यवाद देत आनंदाने घरी गेला. त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याचं नशीबच बदलले. त्या दिवसापासून रामू आणि त्याचं कुटुंब खूप सुखाने राहू लागले. या गोष्टीतून आपल्याला असं शिकायला भेटतं की प्रामाणिकपणा आणि सचोटी याचे नेहमी चांगलं फळ मिळतं. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.